लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। अखेरीस ऑगस्टचा हप्ता वितरण तारीख समोर आली आहे व आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार आहे। विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार दिव्यांग बांधव किंवा श्रावण बाळ योजनेचे जे दिव्यांग बांधव आहे त्यांचं GR च्या संदर्भात आपण अपडेट पाहिलं होतं, पण पैसे कधी जमा होणार, जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ती देखील सुरू झालेली आहे, त्याच्यावरती कामं देखील सुरू झालेली आहे। तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे mahadbt.2.maharashtra.gov. यावरती सगळ्या योजनांची माहिती वगैरे सगळं देण्यात आली। पण आता महत्वाचं काय आहे की दिव्यांग बांधवांचे पैसे कधी जमा होणार या संदर्भात आपण सकाळी देखील व्हिडिओ टाकला होता व आपण सांगितलं होतं की आज महत्वाचा दिवस असणार आहे, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैशा संदर्भात महत्वपूर्ण नोटीस येऊ शकते व तसंच झालेलं आहे। तुम्ही बघू शकता सूचना आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता पासून ते दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नाही। लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येईल। तर लक्षात घ्या 5-6 तारखेला हप्त्याच्या वितरणासंदर्भात ही नोटीस आहे, जे पोर्टल आहे बंद राहणार आहे। तर उद्यापासून किंवा परवापासून जास्तीत जास्त तर उद्या संध्याकाळपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। तर अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे। तुम्हाला देखील आतापर्यंत सगळे हप्ते जमा झालेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा, कारण GR तर आला होता 30 तारखेला, पण हप्त्याचं वितरण कधी जमा होणार किंवा पैसे कधी जमा होणार प्रत्येक दिव्यांग बांधव आपल्याला विचारत होते। तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे। तुमचे देखील पैसे वेळेवर जमा होतात का नाही, तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ महत्वाचा आहे, आपल्या जास्तीत जास्त लाभार्थी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व सरकारी अपडेट्सच्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात किंवा दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।